नमस्कार, मी डॉक्टर गौरी पाचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. आजचा विषय हा फार महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला अशा एका टॉपिकबद्दल, अशा एका आजाराबद्दल सांगणार आहे, की हा आजार बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केला जातो. तो म्हणजे मूळव्याध. आजच्या या व्हिडिओमध्ये मूळव्याध म्हणजे नेमकं काय असते, मूळव्याध कोणत्या कारणाने होतो, त्याची लक्षणं कशी असतात, कोणते उपाय करणं महत्त्वाचं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं कधी महत्त्वाचं आहे, सोबतच आहारामध्ये कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मी सर्वप्रथम असे म्हणाले, की हा आजार दुर्लक्ष होतो. तर हा आजार लाजेमुळे किंवा डॉक्टरांना सांगायचं कसं या विचाराने हा आजार दुर्लक्ष केला जातो आणि मग हाच आजार गंभीर स्वरूप धारण करत असतो. त्यामुळे मूळव्याध जरी असेल तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सविस्तरपणे बोलणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मूळव्याधाची सुरुवात होते अशा वेळेस तुम्ही औषधोपचार घेतले तर हा मूळव्याध लगेचच कमी होत असतो. अगोदर हे जाणून घेऊयात, की मूळव्याध म्हणजे नेमकं काय असते? तर मूळव्याध हा गुदद्वारच्या आजूबाजूच्या ज्या शिरा असतात, म्हणजे आतील शिरा, बाहेरील शिरा या फुगल्या जातात आणि ज्यावेळेस शौचविधी करत असताना या रक्तवाहिन्या फुगून त्या फुटल्या जातात. मग त्यातून रक्त प्रवाह हा बाहेर पडत असतो. त्या ठिकाणी दाब पडल्यामुळं या फुटतात आणि या सगळ्या ही जी क्रिया आहे, हे जे होत असतं, याला मूळव्याध होणे असे म्हणतात. आणि मूळव्याधीचे सुद्धा प्रकार आहेत. मूळव्याधीमध्ये सुद्धा लगेचच 4th ग्रेड किंवा 3rd ग्रेड, 2nd ग्रेड असे मूळव्याध होत नसतात. सुरुवातीला तुम्हाला 1st ग्रेडमध्येच मूळव्याध होत असतो. पण तुम्ही ज्यावेळेस त्याचं दुर्लक्ष करता तेव्हा तो पुढे-पुढे सरकत असतो. आणि त्यामध्ये तुम्हाला अतिशय त्रासदायक वेदना होत असतात. त्यामुळे मूळव्याधकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आता मूळव्याधीची कारणे कोणती असतात ना, ती आपण समजून घेऊयात. तर सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता होते, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये कॉन्स्टिपेशन होणे असं म्हणतात. मूळव्याध हा कधीही एका दिवसामध्ये तयार होत नसतो. एका दिवसातच तुम्हाला हा त्रास होत नसतो. तर ह्याची सुरुवात फार आधीपासून झालेली असते आणि या मूळव्याधीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस लक्षणं दिसतात, अशा वेळेसच तुम्ही त्याच्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे. शौचाच्या ठिकाणी तुम्हाला खाज येणे म्हणजे गुदद्वारापाशी खाज येणे, वेदना होणे हे सुद्धा त्याचं एक लक्षण असते. सोबतच विधी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी खूप कुंठावे लागते. खूप जोर देऊन तुम्हाला शौचविधी जर करावी लागत असेल, तर या कारणाने सुद्धा तुम्हाला मूळव्याध हा होऊ शकतो. आहारामध्ये तुमच्या फायबरयुक्त पदार्थ नसतील, तुम्हाला पोट साफ होत नाही. तुमचा आहार हा अतिशय जास्त कार्बोहायड्रेट रिच आहे. सोबतच तेलकट, मसालेदार पदार्थ जर तुम्ही घेत असाल आणि पोटाचं आरोग्य सारखं खराब होत असेल, तर यामधून तुम्हाला हा मूळव्याध तयार होत असतो. वजन जर जास्त वाढलं असेल, तरीही तुम्हाला मूळव्याध होतो. म्हणजे लठ्ठपणा हे सुद्धा एक त्याचं कारण आहे. पाणी कमी पीत आहात, यामध्ये सुद्धा तुम्हाला मूळव्याधीचा त्रास हा होऊ शकतो. सोबतच ज्या स्त्रिया गर्भावस्थेत आहेत, त्यांना सुद्धा प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्यांना हा मूळव्याधीचा अनुभव हा येऊ शकतो. पण हा तात्पुरत्या स्वरूपात असतो. आणि याची जर लक्षणं बघितली आपण तर शौचविधी करत असताना तुम्हाला रक्त पडू शकते, झाल्यानंतर सुद्धा रक्त पडू शकते. सोबतच वेदना, जळजळ होणे, खाज असणे एखाद्या पृष्ठभागावर बसताना बसण्यास खूप अडचण निर्माण होते, खूप टोचल्याची भावना असते. शौचविधी झाल्यानंतर सुद्धा संपूर्णपणे पोट साफ झाले नाही, अशी सुद्धा मनामध्ये भावना निर्माण होत असते. तर ह्या सगळ्या काही लक्षणं आहेत, ही सगळी मूळव्याधीची आहेत. त्यामुळे मूळव्याधीचं लक्षण सुरुवात झाली, की लगेचच त्या ठिकाणी आपल्याला आहार उपाययोजना आणि औषधोपचार करणं महत्त्वाचं आहे. आता पाहूयात घरगुती उपाय काय करायचे. तर एक लक्षात घ्या, मूळव्याध हा असा आजार आहे, की ज्याच्यामध्ये आहार आणि तुमची जीवनशैली ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि जर तुमचा आहार चुकीचा असेल, जर तुम्ही जास्त तेलकट, तळलेलं किंवा तिखट, मसालेदार, हिरवी मिरचीचे तसेच जड पदार्थ पचायला असलेले पॅक फूड हे जर तुमचं जास्त असेल, तर साहजिकच आहे तुमच्या पोटाचं आरोग्य हे बिघडून तुम्हाला पोट साफ होणार नाही आणि त्यामधूनच मूळव्याध हा निर्माण होऊ शकतो. तर प्रथम आपल्याला आपला आहार चेक करायचा आहे, की आपण काय आपलं जेवण चालू आहे, काय आपण आहारात आपल्या घेत आहोत. तर
प्रथम तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट कमी करून त्या ठिकाणी फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे. फायबरमध्ये तुम्ही सगळ्या भाज्या घेऊ शकता, फ्रुट्स घेऊ शकता, कडधान्य घेऊ शकतात, ओट्स घेऊ शकता, की जे पचायला हलकं आहे, असे तुम्हाला घटक आहारात घ्यायचे आहेत. सोबतच पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. पाणी हे फार महत्त्वाचं आहे डायजेशनसाठी. जर तुम्हाला मल हा जर कठीण होत असेल, तर साहजिकच आहे तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे पोट तुम्हाला साफ होताना त्रास होतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे वाढवा. जर तुम्ही जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम करत असाल, तर ही सवयसुद्धा तुम्ही मोडली पाहिजे. कारण यामुळे सुद्धा तुमचं डायजेशन हे व्यवस्थित होत नाही. तुम्हाला एक्सरसाइज हा फार महत्त्वाचा आहे. एकाच ठिकाणी बसून काम न करता थोड्या वेळाने तुम्हाला ब्रेक घेऊन त्या ठिकाणी वॉक घेणं हे महत्त्वाचं आहे. रात्रीची झोप ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. रात्री 1, 2, 3 वाजता झोपायला आणि मग सकाळी उठायला उशीर होतो. मग पोट साफ होत नाही आणि शरीरातले जे टॉक्सिक घटक असतात ते ज्यावेळेस बाहेर पडत नाहीत, अशा वेळेस शरीरामध्ये अनेक विकार हे निर्माण होत असतात. त्यामुळे पोट कसे साफ होईल, आपल्याला हे फार महत्त्वाचं आहे. तर तुमचं रोजच्या रोज सकाळी पोट साफ होत झाले, तर साहजिकच आहे मुळव्याध हा आजार तुम्हाला कधीही होणार नाही. मुळव्याधीच्या व्यक्तींच्यामध्ये त्यांना अ, गाडीच्या सीटवर बसताना किंवा एखाद्या कठीण पृष्ठभागावर बसताना त्यांना खूप वेदना होत असतात आणि या वेदना इतक्या त्रासदायक असतात की त्यांना म्हणजे सांगता पण येत नाही की "अरे काय होतंय मला?" म्हणून आणि ही जी स्टेज असते ही फार पुढे गेलेली असते. तर या स्टेजपर्यंत जाऊ नये आणि ज्यावेळेस सुरुवात होते अशाच वेळेला आपल्याला उपाययोजना करायला पाहिजेत. आता ह्या ज्या आहारातल्या उपाययोजना आहेत, ह्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या आहेत. म्हणजे जस्ट तुम्हाला मूळव्याधीचा त्रास सुरू झाला आहे, 1-2 दिवस झाले की तुम्हाला हा जाणवतोय त्रास, तेव्हा तुम्ही लगेच या उपाय हे करू शकता. पण जर हा त्रास वाढला असेल, म्हणजे शौचविधी झाल्यानंतर रक्त पडत असेल किंवा वेदना, खाज खूप असेल, कोंब आले असतील, हाताला कोंब लागत असतील, तर या ठिकाणी मात्र तुम्हाला औषधोपचार करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. त्यावेळेस तुम्ही फक्त घरगुती उपाय करत बसू नका. तर प्रॉपर औषधं घ्या. होमिओपॅथिकमध्ये अतिशय चांगली औषधं आहेत. रटायना वगैरे अशी खूप चांगली औषधं आहेत, की जी ब्लीडिंग फाईल्समध्ये खूप चांगलं काम करत असतात आणि जो होणारा जो हा रक्तस्राव आहे, हा त्वरित थांबवतात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक औषधंसुद्धा घेऊ शकता. घरगुती उपाय हे तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक मूळव्याधीमध्ये करू शकता. पण त्रास वाढल्यानंतर शक्यतो घरगुती उपाय हा करू बसू नका, कारण पुढे जाऊन पुन्हा सर्जरीची वेळही येऊ शकते. मूळव्याध हा आजार झाल्यानंतर घाबरू नका किंवा डॉक्टरांना सांगायचे कसे या विचारानं हा आजार वाढवू सुद्धा नका. थोडक्यात थोडके बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस लक्षणं दिसतात अशा वेळी लगेचच डॉक्टरांशी कन्सल्ट करा. माझ्या समर्थ ॲडव्हान्स होमिओपॅथी क्लिनिकमध्ये या मूळव्याध आजारावर अतिशय उत्कृष्टपणे उपचार केले जातात आणि जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. दुपारी 1 ते 3 हे या ऑनलाईन कन्सल्टेशनचं टायमिंग आहे. सोमवार ते शनिवार यामध्ये तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. जसा मला वेळ मिळेल तसं मी तुमच्या या कंप्लेंट्सला, तुमच्या या कमेंट्सला नक्कीच उत्तर देईन.